मराठवाडा आणि सोलापुरातल्या पुराने होत्याचं नव्हतं केलं। सोलापुरातल्या काही भागात आज 4 दिवसानंतरही पुराचं पाणी आहे। मोहोळ तालुक्यातल्या कोळे गावात पुढारी न्यूज पोहोचलं तेव्हा पाण्यात घरं असलेले गावकरी जनावरांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसले। पावसाने संसार वाहून नेलाय। नेते आले, वेशीवरनं निघून गेले। पूरग्रस्तांना मदतीची अजूनही प्रतीक्षा आहे। बघूया पुढारी न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या कोळेगाव या एका गावामध्ये मी सध्या आहे आणि त्या गावाला देखील महापुराचा फटका बसलेला आहे। ज्यावेळी पाण्याची पातळी वाढली त्यामध्ये काही घरं जी आहेत ती बुडली। अनेक जनावरं या गावातल्या काही नागरिकांनी वाचवलेली आहेत आणि तीच जनावरं आपण पाहताय सखल भागापासून काही उंचीवरच्या ठिकाणी आणून अशा पद्धतीनं बांधलेली आहेत। अनेक जनावरं वाचवण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केलेला आहे। ही दृश्यांमध्ये दिसणारी सगळी लोक आपण पाहतोय या सर्वांनीच आपापली जनावरं जी आहेत ती एकमेकांची मदत करून त्या ठिकाणी वाचवली। एक लहान वासरू देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते आणि त्या वासरूच्या बाजूला असणार ते मालक त्यांनी देखील ह्या पाण्यातून या वासरूला बाहेर काढलेलं आहे। जवळपास 4 ते 5 लोकांनी याला वाचून बाहेर काढले, मात्र अजूनही त्याची प्रकृती चिंताजनक आहे आणि हताश होऊन बसलेला त्यांचा मालक। त्या परिस्थिती म्हणजे लय गंभीर होते, पण जनावर काढता काढता ते म्हणले काय बी होते पण ह्याला काढायचं बाहेर। हा तेवढ्या पाण्यात ह्याला वाचवलेले सगळ्यांनी मिळून। हा आणि किती जनावर? अजून हे सगळे आमचे जनावर एक बारकं वाहून गेले, कोंबड्या वाहून गेले, ते शेळ्याची पिल्ले ते। हा गोटा किती जपत होतस त्याला? ह्याला लहानपणापासून जपलेलं आहे, घरच्या गाईचा आहे। हा 40 पत्रा शेड होता, शेड सगळा गेलेला आहे पाण्याखाली मोडून फिडून। आता त्याच्यावर काय उपचार केले? उपचार सगळे केलेत पण नाहीच म्हणतात ते, लय हे झाले। आणि ते सगळं शेड ते पाण्यात गेल्यामुळे पावसात भिजले रातभर, त्यामुळे ते उपदारे झाले नाही, म्हणजे आजारपणाच गेलं नाही त्या आतलं ताप। काय भावना होती असे बघून म्हणजे हे लहानपणापासून सांभाळले ना ते नवं वाटतं असं बघायला। तुमचं देखील घर कुठं होतं, आता काय परिस्थिती? तिथं खालीच होतं आमचं देखील घर। हा पाणी अजून आहे? पाणी अजून आहे, पूर्ण पाण्यातच आहे घर। हा सरकारकडून काय मदत? मदत आता कालच्यापासून असेच बरेच जण येऊन गेले। आम्हाला जनावरांना वैरण नाही टाकायला, आमची लेकरं बारकी बारकी, आम्ही दुसऱ्याच्या घरात राहतो। सकाळी त्या ह्याच्यावरनं गवत काढून आम्ही जनावरांना आता पुढे टाकलेला आहे। हा अजून देखून काय आम्हाला म्हणजे सरकारतर्फे मदत कसलीच आली नाही। तुम्हाला देखील काय, तुमचं काय? तिथं घर आमचं पूर्ण घर आहे, पडलं आता ते पाण्यानं सगळं पूर्ण। मग आता काय? काहीच नाही, 25-40 ह्याचा शेड आहे चौकुंड मारलेला, मिसणी आहे, ते कुठे मिसणी ती पाकच गेले तिथून। आता काहीच नाही उरलं तुमच्याकडे? काहीच उरलं नाही। काय आता अपेक्षा काय सरकारकडून करतायत तुम्ही? कारण अनेक जण येऊन आता भेटी देऊन जातायत, पुराची पाहणी करतायत। काहीच भेटलं नाही आम्हाला सरकारकडून। जनावराला चारा नाही, काय नाही, आम्ही पत्र्यावर चढून गवत काढलेलं आहे, ती दिकून नाही आता। ज्या ठिकाणी सखल भाग आहे तिथं त्यांची घरं होती आणि तीच घरं कशी पाण्यामध्ये गेलेली आहेत ते दाखवतायत। आता आपण बघितलं तर हे नदीचं पात्र आहे। समोर जर बघितलं तर दूरपर्यंत जर नजर आपण टाकली तर दूरपर्यंत अगदी हे नदीचं पात्र पसरलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळं अशा पद्धतीनं अनेक घरं या सगळ्या गावातली या पाण्याखाली गेल्याचं दृश्य आहे। मी बाजूला काही दृश्य दाखवेन ज्या दृश्यांमध्ये ही घरं दिसतील आणि या ठिकाणीच याच ताईंचं घर आहे आणि अगदी डोळ्यासमोर त्यांचं घर अगदी बुडलेलं त्याला पाहताना ते दिसत आहेत। कसा त्रास होतोय खरं तर हे सगळं बघत असतं। असा त्रास होतोय की म्हणजे कसं त्याला आम्ही उभं केलं ते आम्हाला माहिती आहे। हा आता काहीच नाही आता त्यात काय करायचं आम्ही? शेतातलं तर सगळं गेलंय, मका होती, परत कडवाळ पेरलेलं होतं, नुकतंच कडवाळ 1,500 रुपयाचं पेरलं होतं आणून आम्ही निम्म्या ह्याच्यात जनावरांसाठी। खाली घास होता 2 तुकडी। स्वप्न घेऊन इथं सजवलेलं असतं ते मात्र तुमचं असं पाण्याखाली गेलं। जे स्वप्न होतं आमचं ते पूर्ण मातीत गेले पाण्यामुळं। आमदार देखील आले नाही तिथं आजपर्यंत, आतापर्यंत त्यांना माहितीही नाही इथं पाणी आलं किंवा माहिती नाही, आलं सुद्धा नाही। आले लांबोट्याला, तिथं ते लांबोट्यावर तिथनच गेले माघारी, ब्रिजवरनच गेले, इकडं कशाला आलेच नाहीत इकडं। अजूनपर्यंत यांच्यापर्यंत कुठलीही मदत पोहोचली नसल्याचं हे स्वतः सांगतायत। त्यामुळं शासन या सगळ्यांच्या बाबतीत, या महापुराच्या बाबतीत किती गांभीर्यानं या सगळ्याकडे पाहतं हे देखील आता या सगळ्यांच्या प्रतिक्रियेवरूनच या ठिकाणी निदर्शनास येतं। त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्याचा
व्हिडिओचा आणि पुढारी न्यूजच्या या सगळ्या बातमीनंतर प्रशासन कशा पद्धतीने या गावामध्ये येऊन मदत त्यांना करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, सोलापूर.